तुमचे पैसे अडकलेले आहेत जॉबच्या ठिकाणी किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडे, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये किंवा एखाद्या संस्थेकडे किंवा बिझनेसमध्ये तुमचे पैसे अडकलेले असतील, तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी जी EFT आणि होओपोनोपोनोची प्रॅक्टिस सांगणार आहे, नक्कीच त्यामुळे तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळण्यासाठी मदत होणार आहे. तर वेळ न घालवता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला हे सुद्धा सांगायला विसरू नका. त्यात अगोदर शांत ठिकाणी बसायचं आहे. आपण सुरुवात करत आहोत होओपोनोपोनोपासून. तर पैसे जेव्हा अडकतात त्यावेळेला आपण ज्या व्यक्तीकडे अडकलेले आहेत किंवा त्या संस्थेकडे, जॉबच्या ठिकाणी किंवा बिझनेसच्या ठिकाणी जिथे अडकलेले आहेत आपले पैसे, आपला पूर्ण फोकस तिथे जातो. आपल्या बँकमध्ये असणारे पैसे किंवा आपल्याला दुसरीकडून मिळणारे पैसे त्यासाठी आपण ओपन राहत नाही. म्हणजेच आपण मनी फ्रिक्वेन्सीसोबत स्वतःला अलाइन करत नाही. आणि जोपर्यंत आपण मनी फ्रिक्वेन्सीसोबत स्वतःला अलाइन नाही करत तोपर्यंत पैसे आपल्याकडे येत नाहीत किंवा असलेले पैसेसुद्धा कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात असतात किंवा असे अडकत असतात. तर मनी म्हणजे काय? मनी म्हणजे एनर्जी. आणि मनीला तुम्ही ज्या प्रकारे ट्रीट करणार त्याच प्रकारे मनी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतो, थांबत असतो, स्थिरता देत असतो. तुम्ही जर त्याला नेहमीच रागाने किंवा मग हेट्रेटने किंवा जल्लसी, फिअर या सगळ्या भावना दिल्या तर मनीसुद्धा तुम्हाला त्या भावना परत देणार आहे. म्हणूनच आपण होओपोनोपोनो करणार आहोत आत्ता, मनीला एनर्जी देण्यासाठी, आपली पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी. सो न कळतपणे आपण मनीला जी काही निगेटिव्ह एनर्जी दिलेली आहे, जे काही निगेटिव्ह इमोशन्स आपण व्यक्त केलेले आहेत त्याबद्दल आपण मनीची माफी मागणार आहोत आणि त्याला थँक्यूसुद्धा बोलणार आहोत आणि त्याच्यावर आपलं किती प्रेम आहे ते व्यक्त करणार आहोत. तर चला पहिले होओपोनोपोनो करूया. सगळ्यात अगोदर शांत ठिकाणी बसून डोळे बंद करायचे आहेत आणि 3 दीर्घ श्वास घ्यायचे आहे. श्वास घेताना 3 काउंट करायचा आहे आणि श्वास सोडताना हळूहळू म्हणजे 1 ते 6 काउंट करून श्वास सोडायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. 1 2 3. होल्ड ऑन अँड रिलीज. 1 2 3 4 5 6. सुरुवातीला तुम्हाला रिलीज करताना इतका वेळ जमणार नाही, पण जितकं शक्य होईल तितकं हळूहळू तुम्ही श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. याने काय होतं, आपल्या बॉडीमध्ये अननेसेसरी जो स्ट्रेस आपण जनरेट केलेला असतो तो रिलीज करायला मदत होतो. टेक अ डीप ब्रीथ अगेन. Again, take a deep breath. तुमच्या हार्टवरती हात ठेवायचा आहे आणि डोळे बंद करायचे आहेत आणि म्हणायचं आहे माझ्या पाठीमागे, डिअर मनी, आय एम सॉरी. मी तुला चुकीचं समजले. डिअर मनी, आय एम सॉरी. माझे पैसे कोणाकडे तरी अडकलेले आहेत, त्यामुळे मी त्या व्यक्तीचा राग केला. डिअर मनी, आय एम सॉरी. त्या व्यक्तीचा राग करताना मी तुझा सुद्धा राग केला. डिअर मनी, आय एम सॉरी. मी याच आशेने त्या व्यक्तीकडे बघत होते की तीच व्यक्ती मला माझे अडकलेले सगळे पैसे परत दे. डिअर मनी, मी विसरले होते की पैसे हे एक एनर्जी आहे आणि ते मला कुठल्याही मार्फत माझ्यापर्यंत येऊ शकतात. डिअर मनी, आय एम सॉरी. मी ती व्यक्ती माझे पैसे परत देण्याच्या पात्र नाही आहे हे समजले. डिअर मनी, आय एम सॉरी. मी त्या व्यक्तीला दोष देताना तुला सुद्धा दोष दिला. डिअर मनी, आय
सॉरी. मी अनकॉन्शियसली तुला दोष दिला. तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार आणले. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. मी हे सगळं माझ्या शरीरामध्ये साठवून ठेवलं. डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्या शरीराने या निगेटिव्ह इमोशनला इतके वर्ष, इतके दिवस सोबत ठेवलं. डिअर मनी, थँक्यू. मी हे हेट्रेट माझ्या शरीरामध्ये ठेवूनही तू माझ्या सोबत आहेस. डिअर मनी, थँक्यू. आत्तापर्यंत तू मला पैशांच्या मार्फत जी काही मदत केली, लहानापासून मी आत्ता मोठे आहे तोपर्यंत तू जिथे जिथे माझ्या उपयोगी आला त्यासाठी थँक्यू. डिअर मनी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावरती प्रेम आहे. टेक अ डीप ब्रीथ. आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. हळूहळू श्वास सोडायचा आहे. टेक अ डीप ब्रीथ. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आपण ओपनोपनो करताना मनीला माफी मागितली, त्याच्यावरती प्रेम व्यक्त केलं आणि थँक्यू बोललो की आपल्या आयुष्यात आहे. आता EFTमध्ये आपल्या शरीरामध्ये जे पॉईंट्स आहेत, ज्याला एनर्जी वाहिन्या बोलतात, त्या एनर्जी वाहिन्यांमध्ये हे ब्लॉकेजेस अडकलेले असतात आणि जोपर्यंत हे ब्लॉकेजेस क्लिअर होत नाही शरीरातून, तोपर्यंत न्यू मॅनिफेस्टेशन किंवा न्यू पॉझिटिव्ह एनर्जी आपण इन्व्हाइट नाही करत आपल्या शरीरामध्ये. आपले जे ओल्ड बिलीफ पॅटर्न्स आहेत ते जोपर्यंत रिलीज नाही होत, जे बॅड एक्सपिरियन्स आपण घेतलेले आहेत ते सगळं रिलीज करणं गरजेचं आहे. म्हणजे नळाला बघा, जेव्हा पाणी येत नाही त्यावेळेला तिथे जर कचरा अडकलेला असेल तर आपण टॅप करतो, म्हणजे ती जागा आपण क्लीन करतो, म्हणजे पाणी व्यवस्थितपणे एका साईडने दुसऱ्या साईडला व्यवस्थित वाहेल. त्याचप्रमाणे आपल्या या ज्या एनर्जी वाहिन्या असतात तिथे जेव्हा ब्लॉकेजेस येतात, आपण जे अपमान, राग, दुःख, ग्रजेस, एकमेकांविषयी जलसी, जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतो, हे अनुभव हे ब्लॉकेजेस तयार करतात आणि ते जर वेळेवर रिलीज झाले नाही तर आपलं मॅनिफेस्टेशन वर्क नाही करत. आपण अलाईन नाही होत मनी फ्रिक्वेन्सीसोबत. सो मनी फ्रिक्वेन्सीसोबत अलाईन व्हायचं असेल तर अगोदर हे ब्लॉकेजेस रिलीज करणं गरजेचं आहे. तर आता EFT टॅपिंगमध्ये आपण हे ब्लॉकेजेस आत्ता रिलीज करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मला हे सांगायचं आहे की आपलं जे मूलाधार चक्र असतं, रूट चक्र, ज्याचा कलर रेड असतो, ज्याला 4 पेटल्सचा सिम्बॉल्स असतो, हे रूट चक्र आपल्याला मनी म्हणजेच पैसे आणून देण्याचं काम करत असतं. आपला कॉन्फिडन्स आणि आपली सेफ्टी, सिक्युरिटी याच्यावरती असते. सो हे चक्र ज्या वेळेला इम्बॅलन्स होतं, तिथे एनर्जी व्यवस्थित फ्लो होत नाही, त्यावेळेला मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स यायला लागतात. हे चक्र जर हायपो ॲक्टिव्ह असेल तर पैशाची टंचाई, पैसे नसणं, सतत गरिबी किंवा मग सतत आपल्याला पैशाविषयी काटकसर करावी लागणे, या सगळ्या गोष्टी होतात. पण हेच जर चक्र हायपर असेल तर मग ओव्हर कॉन्फिडंट असतात ती लोक, पैशाचा नको तेवढा खर्च करताना आढळतात. सो तुमच्या लक्षात आलं असेल की रूट चक्र किती महत्त्वाचा आहे पैशासाठी. तर हे जे रूट चक्र असतं हे आपण बसतो त्या ठिकाणी असतं. आता हा टास्क करताना आपल्याला ते स्क्वीज करायचं आहे, म्हणजे आपल्याला आकसून घ्यायचं आहे त्याला आणि 3 ब्रीथ घ्यायचे आहेत आणि होल्ड ऑन करायचं आहे आणि जे सेंटेन्स मी तुम्हाला बोलायला सांगते ते सेंटेन्स बोलायचे आहेत. तर स्क्वीज करायचं आहे तुमचं रूट चक्र. टेक अ 3 डीप ब्रीथ. अगेन हळूहळू सोडायचं आहे. टेक अ 2nd डीप ब्रीथ. सोडायचं आहे.
सोडायचा आहे श्वास. आता होल्ड ऑन करायचा आहे श्वास 1 ते 3 काउंट करेपर्यंत आणि जे सेंटेन्स मी तुम्हाला बोलायला सांगत आहे ते माझ्यासोबत बोलायचे आहेत. होल्ड ऑन. माझं रूट चक्रा मी आज हील करत आहे. पैसा माझा मित्र आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो आणि तो रिसीव करण्यासाठी मी ओपन आहे. रिलीज. ओके. सो आता आपण EFT करूयात. आपलं रूट चक्रासुद्धा आपण बॅलन्स केलेलं आहे आणि आता आपण EFT करूयात. आपले जे एनर्जी वाहिन्या आहेत त्यांना टॅपिंग करूयात. तर मी एक एक करून टॅपिंगचे पॉईंट्स तुम्हाला दाखवणार आहे. मला तुम्ही कॉपी करायचं आहे. मी जे बोलते तेच तुम्ही रिपीट करायचं आहे. आणि आत्ता सध्या तुम्हाला तुमच्या पैशाविषयी, जिथे पैसे तुमचे अडकलेले आहेत त्या पैशाविषयी तुमच्या मनात कोणती भावना येत आहे, तुम्ही त्याला काय रेटिंग द्याल 1 to 10 पैकी? जसं की खूप जास्त पैसे अडकलेले आहेत, खूप जास्त राग येतो, खूप वर्ष झालेले आहेत पैसे ते देत नाही आहेत आणि तुम्ही खूप वैतागलेले आहात किंवा ते पैसे खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी आत्ता सध्या या परिस्थितीला. तर आउट ऑफ 10 तुम्ही किती रेटिंग द्याल त्याला? 10 म्हणजे हाय इंटेन्सिटी, 9, 8 वॉटेवर. आणि हे EFT टॅपिंग झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा रेटिंग द्यायचं आहे की टॅपिंग केल्यानंतर तुम्हाला त्या पैशाविषयी आता काय वाटत आहे. आउट ऑफ 10 द्यायचं आहे, वॉटेवर. कोणाचं 4, 5, 6 असंही येऊ शकतं. हे EFT टॅपिंगचं मिरॅकल आहे. सो तुम्हाला आत्ता टॅपिंग करण्यापूर्वी हे रेटिंग लिहायचं आहे. नोटबुकमध्ये लिहून ठेवा किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही लिहू शकता की अगोदर इतकं होतं आणि आत्ता इतकं झालेलं आहे टॅपिंग केल्यानंतर. सो चला वेळ न घालवता आपण EFT टॅपिंगला सुरुवात करूया. सो सगळ्यात अगोदर हा जो आपला हाताचा पॉईंट आहे कराटे चॉपिंग, इथे आपल्याला असे 3 बोटं घ्यायचे आहेत आणि त्यांनी टॅप करायचं आहे. खूप जास्त जोरातही नाही करायचं आहे, खूप जास्त हळूसुद्धा नाही करायचं आहे की जाणवणार नाही, पण आपल्याला जाणवलं पाहिजे की तिथे टॅपिंग होत आहे आणि ते करायचं आहे. तिथला भाग आपल्याला स्टिम्युलेट करायचा आहे. ठीक आहे. सो हे टॅपिंग करताना कदाचित तुम्हाला रडू येईल, अस्वस्थही वाटू शकतं, काहीतरी बॉडीमधून रिलीज होतं आहे असं जाणवू शकेल, खूप हेवीनेस वाटू शकतो किंवा तुम्हाला एकदम नमसुद्धा वाटू शकतं. सो हे टोटली नॉर्मल आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये जे निगेटिव्ह इमोशन्स आपण इतके दिवस वर्ष साठवून ठेवलेले आहेत ते आपण आत्ता रिलीज करत आहोत. त्यामुळे हे सगळं होणं टोटली नॉर्मल आहे. सो पाण्याचा एक ग्लास घेऊन तुम्ही बसू शकता आणि सिप करून वॉटर तुम्ही पिऊ शकता आफ्टर द EFT. ठीक आहे. सो चला आपण स्टार्ट करूया. कराटे चॉपिंग पॉईंटला आपण हा डिरेक्टली सबकॉन्शियस माइंडला इंटेन्शन सेट करून देतो की आपण कशासाठी हे करत आहोत EFT टॅपिंग, आणि त्याच्यानंतर आपण रिलीज करणार आहोत बाकीच्या शॉर्ट पॉईंट्सवरती टॅपिंग करून. सो सगळ्यात अगोदर म्हणायचं आहे स्टार्ट. जरी माझे पैसे XYZ म्हणजे त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता. मी XYZ म्हणणार आहे, तुम्ही XYZ नका म्हणू. जरी माझे पैसे XYZ व्यक्तीकडे अडकलेले असतील, जरी माझे पैसे XYZ संस्था किंवा जॉबच्या ठिकाणी किंवा बिझनेसच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये खूप दिवसांपासून किंवा खूप वर्षांपासून अडकलेले आहेत, जरी माझे पैसे ते देण्यासाठी आत्ता पात्र नाहीत, जरी माझे पैसे अडकलेले आहेत तरी मी ते पैसे ते लोक परत देऊ शकतील याची मला खात्री वाटत नाही, जरी हे पैसे मला त्या व्यक्तीकडून वेळेवरती मिळत नाही आहे, तरीही मी पूर्णपणे स्वतःला स्वीकारते, तरीही मी सुरक्षित आहे.
जरी हे पैसे माझ्या अकाउंटवरती त्या व्यक्तीने पाठवले नाही, जरी हे पैसे मला हवे त्या वेळेमध्ये आले नाहीत, तरीही मी स्वतःला स्वीकारते. तरीही मी सुरक्षित आहे. मी ओपन आहे हे पैसे युनिवर्सकडून कुठल्याही फॉर्ममध्ये कुठल्याही व्यक्तीकडून रिसीव करण्यासाठी. जरी हे पैसे मला आत्ता खूप जास्त महत्त्वाचे वाटत आहेत, जरी हे पैसे आत्ता या क्षणी मला खूप एमर्जन्सीमध्ये हवे आहेत, जरी हे पैसे मला माझ्या आयुष्याचं सर्वस्व वाटत आहेत, जरी हे पैसे मला नाही मिळाले तर माझं आयुष्य संपलं असं मला वाटत असेल, जरी हे पैसे मला सध्या वेळेवरती मिळाले नाही म्हणून मला त्या व्यक्तीचा, त्या संस्थेचा, त्या जॉबचा खूप राग येत आहे, जरी हे पैसे मला अडकलेले आहेत त्यामुळे मनस्ताप होत आहे, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. पैशांविषयी जरी माझ्या मनामध्ये आत्ता राग असला, जेलसी, गिल्ट, फिअर, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह इमोशन्स असले तरीसुद्धा मी पैशावरती प्रेम करते. जरी मला माहिती आहे की युनिवर्समधून कुठूनही पैसे माझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तरीही मी माझ्या या निगेटिव्ह भावनेला आता रिलीज करते. मी स्वतःला माफ करते, मी स्वतःला रिलीज करते. या निगेटिव्ह इमोशनमधून मी स्वतःला रिलीज करते. मी डिक्लेअर करते की युनिवर्समधून येणारे पैसे कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे, कुठल्याही व्यक्तीकडून असू दे, ते माझ्या अकाउंटवरती मी रिसीव करण्यासाठी ओपन आहे. जरुरी नाही की त्याच व्यक्तीकडून माझे अडकलेले तेवढेच पैसे परत येतील. ते कुठल्याही फॉर्ममधून कुठल्याही व्यक्तीकडून कधीही कसेही आले तरी मी त्याचे स्वागत करते. आय नो की मनी इज अ एनर्जी आणि मी स्वतःला मनी फ्रिक्वेन्सीला ट्यून करते. माझ्या शरीरामध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स या घटनेमुळे आलेले आहेत, स्टोअर झालेले आहेत, ते आज मी रिलीज करते. आता शॉर्ट टॅपिंग करायचं आहे. 3 बोटं घ्यायचे आहेत. आपले ॲब्रो, दोन्ही ॲब्रोवरती टॅपिंग झालं पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इथे आयच्या साईडला इथे टॅपिंग करायचं आहे. त्याच्यानंतर अंडर आय, अंडर नोज, इथे चिकवर, कॉलर बोन्स, दोन्ही कॉलर बोन इथे जॉईंट होतात, तिथे करायचं आहे 3 बोटांनी. इथे आपल्या निप्पलच्या असाईड शिलाईची जी लाईन असते तिथे करायचं आहे टॅपिंग. अँड देन लास्ट इज अ क्राउन चक्रा. मी एक एक दाखवेल तुम्हाला, ते एक एक फॉलो करायचं आहे माझ्या पाठीमागे. शॉर्ट टॅपिंग करूयात. रेकग्नाइज, रिलीज, चेंज, हील. 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 Recognize, release, change, heal. 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 Recognize, release, change, heal.
रेकग्नाइज, रिलीज, चेंज, हील. रेकग्नाइज, रिलीज, चेंज, हील. आता पुन्हा एकदा आपल्याला शॉर्ट टॅपिंग करायचं आहे. पैसा माझा मित्र आहे. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो. मी पैसा कुठूनही कसाही रिसीव करण्यासाठी ओपन आहे. आय एम अलाइनिंग टू द मनी फ्रिक्वेन्सी. मी झोपलेली असली तरीही पैसा माझ्याकडे येत आहे. मी उठते बसते तेव्हाही पैसा माझ्याकडे येत आहे. माझे सगळे अडकलेले पैसे माझ्याकडे येत आहेत. मी मनी रिसीव करण्यासाठी ओपन आहे. आय एम ग्रेटफुल फॉर वॉट आय हॅव इन माय अकाउंट. आय एम ग्रेटफुल की पैसा आत्तापर्यंत मला नेहमी मदत करत आलेला आहे. ग्रेटफुल की मी आता मनी रिसीव करण्यासाठी पूर्णपणे ओपन आहे. I am grateful I am receiving money in abundance. I am grateful for all the money I have in my life. I am grateful for all the people in my life. I am connecting to the positivity. I am connecting to the positivity. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे हळूहळू. फील करायची ही एनर्जी. 2 मिनटं शांत बसून. हे EFT टॅपिंग आणि हो ओपोनोपोनो पैसे अडकण्यासाठी आपण जे केलेलं आहे ते केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे न चुकता तुम्ही 21 डेज करा. शक्य झालं तर दिवसातून 2 वेळेस करा. जर पैशाची अमाऊंट जास्ती असेल आणि खूप जास्ती एन्झायटी फील होत असेल आणि खूप वर्षांपासून ते अडकलेले असतील तर दिवसातून 2 वेळेस करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला काय फील होत आहे. पैसे तुमच्याकडे आले की नाही आले. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की टॅपिंग करण्या अगोदर आणि टॅपिंग झाल्यानंतर तुमचं रेटिंग काय आहे आउट ऑफ 10 तुमच्या एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, फिअरबद्दल, जे काही तुम्हाला निगेटिव्ह इमोशन्स वाटत आहे त्याबद्दल. तर भेटूयात अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.